नमस्कार मित्रांनो. इंडियन रुपीज का पडत चाललं आहे खाली आणि डिप्रिशिएट होत आहे, हे मला तुम्हाला आज सांगायचं आहे. कारण याचं आहे की आर-बी-आयने रेट कट तर केलेलीच आहे. हे तुम्हाला माहितीच झालेलं आहे आता. मी जे व्हिडिओजमध्ये सांगत असतो. बरोबर आहे. त्याचा इम्पॅक्ट होत आहे कारण इंडियावर. कारण इंडियन लोकांनी एक्सपोर्ट करणं बंद केलं आहे. म्हणजे ॲक्च्युली कमी झालं आहे या रुपीज डिप्रिशिएट झाल्यामुळे. आणि मग आर-बी-आयला पण हवंच आहे की रुपया जरासा खाली जाणं त्यांना हवंच आहे. कारण की जर असं रुपया जर खाली गेला तर जे एक्सपोर्टेड आहेत म्हणजे भारताच्या बाहेरचे ते एक्सपोर्ट करायला स्टार्ट करतील आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या इकॉनॉमीला बूस्ट मिळू शकतो. म्हणजे आपण जर आपले इंडियन लोक जर एक्सपोर्ट करायला हळूहळू स्टार्ट केले एक्सपोर्टरच्या बाईंगमुळे तर रुपया थोडा कुठं तर खाली जाऊन मग स्टेबल होऊन जाईल आणि स्टेबल झाल्यानंतर रुपयाची एक रॅली स्टार्ट होईल. त्यामुळे एक्सपोर्ट कमी झाल्यामुळे रुपया खाली पडत आहे आणि हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि रुपयाची लेवल कुठेपर्यंत खाली जाते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला कुठेतरी लेवल सापडते आहे का बघा याची, कुठेतरी तो स्टेबल होतोय का अनालिसिस करा आणि मला कमेंट करून आणि व्हिडिओला लाईक करून सांगू शकता तुम्ही हे गोष्ट. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला स्टार्ट करा म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन कंटेंट्स इन्फॉर्मेशन मिळत जातील मार्केटचे आणि मला मोटिवेशन मिळेल याच्यामुळे. मग मला एवढंच सांगायचं होतं ह्या व्हिडिओमधून आणि यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड, यू हॅव टू ट्रस्ट अमित डाके. थँक्यू सो मच.